चालू कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन पेटवावं लागेल, हे वक्तव्य केले बच्चूभाऊ कडू यांनी. आणि हे वक्तव्यातून सर्व काही गोष्टी स्पष्ट होतात शेतकरी मित्रांनो. कारण आपण प्रतीक्षा करत आहोत की राज्य शासन कर्जमाफी 30 जूनपर्यंत करणार आहे. माहिती मागवतंय थकबाकीदारांची, माहिती मागवतंय चालू बाकीदारांची, सर्वांची माहिती मागवतंय. याचा अर्थ आपण समजतोय की थकबाकीदार व चालू कर्जदार या दोन्हींचीही कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफी होणार आहे यात वाद नाही आहे. राज्य शासनानं अजून कुठला निर्णय घेतलेला नाही यातही वाद नाही आहे. राज्य शासन थकबाकीची करतो म्हणले किंवा चालू कर्जबाकीदारांची करणार नाही असंही म्हणलेलं नाही. परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या वक्तव्यातून साऱ्या गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्यात. कारण बच्चूभाऊ स्वतः म्हणतायत की चालू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन पेटवावं लागेल. कर्जमाफीच्या समितीमध्ये स्वतः बच्चूभाऊ कडू आहेत आणि हे बच्चूभाऊ स्वतः वक्तव्य करतायत. म्हणजे नेमकं घडतंय काय, नेमकं यांच्या समितीमध्ये निर्णय का होत आहेत, कुठल्या गोष्टीवर चर्चा होत आहे आणि बच्चूभाऊ ह्या प्रेरणेमध्येच असं वक्तव्य करतात. यातून सर्व गोष्टी स्पष्ट होत आहेत. जिंतूर येथे 30 तारखेला माननीय बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगाचा मेळावा घेतला, कष्टकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी बोलताना हे स्पष्ट केलं की चालू बाकीदार शेतकऱ्यांसाठी आंदोलन पेटवावं लागल. कारण कर्जमाफी समितीच्या बैठकीमध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये राज्य शासन थकबाकीदाराबाबतच चर्चा करत आहे. परंतु चालू बाकीदाराबाबत जे चालू शेतकरी आहेत, रेग्युलर शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्याबाबत सध्या तरी समितीचं मौन दिसत आहे, राज्य शासनाचंही मौन दिसत आहे. त्यामुळं आपल्याला आंदोलन पेटवावं लागेल असं स्पष्टीकरण स्वतः बच्चूभाऊ कडू यांनी दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी 30 जूनची तारीख कशामुळे घेतली, यामागचे कारणं काय आहेत? तर शेतकरी मित्रांनो, 30 जून ही तारीख घ्यायचं कारण म्हणजे मार्च एप्रिलमध्ये जेव्हा अर्थसंकल्प असतो, मार्च एप्रिलमध्ये जे बजेट असतं, आर्थिक वर्ष असतं, हे चालूमध्ये जे शेतकरी आहेत, अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी आहेत. कारण खरीप 2025मध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांनाच मार्चमध्ये ह्या शेतकऱ्यांनी जर पीक कर्ज नाही भरलं तर ते थकीत पडतील व 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी होईल. त्यामुळं चालू बाकीदारही याच्यामध्ये सापडतील व अगोदरचे थकबाकीदारही सापडतील. असं नियोजन बच्चूभाऊ कडूचं होतं. म्हणून त्यांचे राज्य शासनाकडून 30 जून ही तारीख घेण्यात आली. मग राज्य सरकार ज्या वर्षामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ज्या वर्षामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याच वर्षाचं जर कर्जमाफीसाठी सरकार जर राजी होत नसेल तर मग कर्जमाफी तुम्ही करताय कशाची? कारण बच्चूभाऊ कडूंचं हे वक्तव्य खूप साऱ्या गोष्टी सांगून जातं. कारण स्वतःच बच्चूभाऊ म्हणत असतील की चालू बाकीदारांसाठी, रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करावं लागेल, आंदोलन पेटवावं लागेल. म्हणजे अजूनही समितीने असो अथवा राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घेतलेला दिसत नाही आहे. मग कागदपत्र कशाला गोळा करताय रेग्युलरवाल्यांची? तुमचा प्लॅन काय आहे? ह्या सर्व जरी गोष्टी सध्या गौण जरी असल्या शेतकरी मित्रांनो, अजून कुठलाही रिपोर्ट आलेला नाही आहे, अजूनही राज्य शासनानं कुठलीही पत्ते उघड केलेले नाही आहेत. परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट दिसतंय की रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या तरी राज्य शासन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे. परंतु त्याच गोष्टीसाठी आंदोलन पेटवावं लागेल असं स्वतः बच्चूभाऊ म्हणत आहेत. मग आता चालू शेतकऱ्यांनी, रेग्युलर शेतकरी जे आहेत, आता खूप शेतकरी असे म्हणतात की आम्ही कर्ज भरायचं का नाही, मार्चमध्ये आम्ही थकीत पडतो, कर्ज भरायचं का नाही. खूप कन्फ्युजन सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि बच्चूभाऊ कडूंनी जर असं मोठं वक्तव्य जर करत असतील तर शेतकऱ्यांना, चालू कर्जदार शेतकऱ्यांना, रेग्युलर शेतकऱ्यांना एक मनामध्ये वेगळाच विचार होतो की आपल्याला हे प्रोत्साहनावर भागवत आहेत, थकबाकीदाराची कर्जमाफी होऊ शकते, अशा काही गोष्टी भरपूर मनामध्ये येऊ शकतात. परंतु जे शेतकरी अजूनही चालू आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मेसेज जर म्हणला गेला,
बच्चूभाऊ कडूंनी हे जरी वक्तव्य केलेलं असेल तर बच्चूभाऊ कडूंचं यामागे काही का होईना कारण असल्याशिवाय या वक्तव्य ते केलेले नाहीत. परंतु हेही त्यांनी सांगितलं आहे की चालू बाकीदारांसाठी, रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल. कारण त्यांनी या अगोदरच सांगितले 30 जूनच्या अगोदर जर त्यांनी कर्जमाफी नाही केली तर 1 जुलैला आम्ही चक्काजाम करू, रेल्वे बंद पाडू असं स्पष्ट केलेलं आहे. परंतु राज्य सरकार कोणचा निर्णय घेतं या गोष्टी ह्या सर्व गुपित आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट बघणं राज्य शासनाला बच्चूभाऊ कडूंना वाट पाहावीच लागेल. परंतु राज्य सरकारनं थकबाकीदारांची कर्जमाफी करणार हे तर स्पष्ट झाले. आता विषय राहिला चालू बाकीदारांचा. कर्जमाफी होणार आहे, पण सध्या राज्य सरकार थकबाकीदारांचीच कर्जमाफी करू शकतं अशी त्यांची माहिती आहे. आणि स्वतः बच्चूभाऊ काय म्हणतात की चालू बाकीदारासाठी आंदोलन पेटवावं लागेल, आंदोलन करावं लागेल. म्हणजे अजून चालू बाकीदाराबाबत, रेग्युलर शेतकऱ्याबाबत राज्य शासनानं कुठलाच ठोस निर्णय घेतलेला नसेल. परंतु माहिती गोळा करत आहेत. यातून शेवटी प्रोत्साहन तर रेग्युलर आहेच, परंतु बच्चूभाऊ कडूंचा मुख्य मुद्दा आहे की रेग्युलरवाल्यांनाही कर्जमाफी दिली पाहिजे. कारण प्रोत्साहन तर रेग्युलर या अगोदरही मिळालेलंच आहे. परंतु रेग्युलरवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका. कारण का देऊ नका? कारण खरीप 2025मध्येच अतिवृष्टी झालेली आहे. खूप महाभयानक नुकसान झालेलं आहे. कारण 50 वर्षाच्या अगोदर इतका मोठा पाऊस पडलेला नव्हता. इतका मोठा पाऊस 2025ला पडलेला आहे. आणि तुम्ही 2025 जे शेतकरी जर तुम्ही वगळणार असाल, तर मग शेतकऱ्याला तुम्ही न्याय कुठला देतोय? त्या अगोदरचे शेतकऱ्यांचं जरूर तुम्ही थकबाकीदारांची करू शकता. थकबाकीदारांची कर्जमाफी व्हावी. विषय राहिला तो महत्त्वाचा म्हणजे चालू बाकीदारांची कर्जमाफी व्हावी. शेतकऱ्यांना सर्व प्रतीक्षा आहे. शेतकरी वाट पाहत आहेत. परंतु बच्चूभाऊ कडू यांनी मागणी लावूनच धरलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कारण जर याबाबत निर्णय नाही झाला, कारण निर्णय अजून कुठलाही झालेला नाही. जर निर्णय नाही झाला तर राज्य शासनाला या आंदोलन पेटवून घ्यायचं नसेल, बच्चूभाऊ कडू यांचं परत जर आंदोलन जर उभं करायचं नसेल तर राज्य शासन यातून निश्चित मार्ग काढू शकतं. त्यामुळं कुणीही एवढं कन्फ्यूज व्हायची गरज नाही शेतकरी मित्रांनो. कारण बच्चूभाऊ कडू समितीत आहेत, त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. काहीही करून त्यांनी निर्णय घ्यायलाच लावतील. कारण प्रोत्साहन नको आहे, कर्जमाफी हवी आहे अशी मागणी पहिल्यापासून बच्चूभाऊ कडूंची आहे. त्यामुळे जे चालू बाकीदार आहेत त्या चालू बाकीदाराने शेवटी आपल्याला धीर धरावंच लागेल, दम काढावाच लागेल. निश्चित त्याबाबत चांगली अपडेट बच्चू कडू स्वतः घेऊन येतील. कारण त्यांनी स्वतः सांगितले की आंदोलन करावं लागेल. आणि जर राज्य सरकारला आंदोलन करायचं असेल तर प्रोत्साहन देईल. राज्य सरकारने जर थकबाकीदारांचीच कर्जमाफी केली आणि चालू बाकीदाराला जर ठेवलं तर बच्चूभाऊ कडू चक्काजाम करतील, आंदोलन परत सुरू करतील. त्यावेळेस तर सरकारला कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावाच लागेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.